रामकृष्ण हरी. विषमुक्तांना रोगमुक्त भारत. आज भारतामध्ये जी परिस्थिती उद्भवली आहे, तुम्ही स्वतः जर चेक करायचं असेल तर दवाखान्याच्या बाहेर जाऊन लिस्ट काढा, कितवा नंबर आहे बघा. ती माणूस दुपारी 3-4 वाजता 200, 150, 200, 300 पेशंट एका डॉक्टरला. प्रत्येक गोष्टीमध्ये नस दबली असन, आहारामध्ये कमतरता असल्यामुळे अनेक आजार असतील, शुगर, BP, थायरॉइड, मणका, पाठ, पोटात दुखते, काही सगळी त्रस्त असन. याचं कारण आहे की अन्नामध्ये जी प्रोटीन पाहिजे होतं, पूर्तता पाहिजे होती शरीर लागणारी, ही बिलकुल नाही आहे. त्याचं कारण आहे की रासायनिक खत. रासायनिक खत टाळा, तुमचा आजार जवळजवळ 70% तुमचे कमी होणार आहेत. म्हणून मला एक सांगायचं आहे, सगळ्या शेतकऱ्यांनी कमीत कमी आपल्या मुलाबाळासाठी, आपल्या परिवारासाठी 2-3 गुंठ भाजीपाला घरी करा. गहू, ज्वारी जी लागते ही 100% सेंद्रिय करण्याचा प्रयत्न करा. आणि टोटल शेती सेंद्रिय केली तर तुम्ही भगवंताचे भक्तच आहात असं समजलं जातं. कारण पर आत्माच परमेश्वर आहे. पर आत्मा जर परकेच्या आत्म्याचा विचार केला तर परमेश्वर आहे. पैसे किती मिळतील पण पैसा तुम्हाला समाधान देणार नाही. तुमचं वय 50-55 झालं तर तुम्हाला कुत्र्याच्या पड्याची इज्जत राहते. ह्याच्यासाठी आपण कधीही प्रयत्न करू की भगवंताच्या जवळ जायचं असेल तर पर आत्मा ओळखा, परमेश्वर असतो. आणि सेंद्रिय शेतीकडे या. प्रत्येक आपल्या कुटुंबाला आहार स्वच्छ द्या, निर्मळ द्या, बिनरोगी द्या, बिगर केमिकलचं द्या आणि आपली काळी आई भूमी वाचवा. रामकृष्ण हरी.